या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। पुण्यातील दौंडच्या यवतमध्ये 2 गटात तणाव। व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं तणावपूर्ण वातावरण। गावातील काही तरुणांकडून धार्मिक स्थळांवर दगडफेक। यवतमध्ये मंदिरात एका अज्ञातानं मूर्तीची तोडफोड केल्याचं प्रकरण। व्हायरल मेसेजनंतर उद्रेक झाला। यवत ग्रामस्थांची माहिती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान। मशिदीवर दगडफेकीनंतर उद्रेक। पोलिसांकडून वेळीच घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न। कुणी कायदा हाती घेऊ नका, शांतता राखा। यवतमधील तणावानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा। आमदार पडळकर आणि संग्राम जगतापांची सभा झाल्यानं राडा। विरोधकांचा आरोप, तर सभा झाली म्हणून वादग्रस्त स्टेटस ठेवणार का? फडणवीसांकडून एक प्रकारे पडळकर जगतापांना क्लीन चिट। यवतमधील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात। भीतीचं कुठलंही वातावरण नाही। जातीय सलोखा राखा, अफवांवर विश्वास ठेवू नका। अजित पवारांकडून यवतमधील परिस्थितीचा आढावा। पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुनील गर्ग यांनी परिस्थितीचा आढावा घेतला। आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेऊन कारवाई सुरू। परिस्थिती नियंत्रणात असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन। 2 गटातील तणाव, दगडफेक आणि जाळपोळीनंतर यवतमध्ये पोलिसांचा रूट मार्च। गावात शांतता राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त। यवतमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता। यवतमध्ये बेकरी जाऊन गाडी तसंच लाखो रुपयांच्या नोटाही जळलेल्या आहेत। विशिष्ट समुदायाकडून जाळपोळ झाल्याची स्थानिकांची माहिती। यवतमधील परिस्थितीकडे पोलीस प्रशासनाचं बारीक लक्ष। शांतता आणि सुरक्षेच्या कारणास्तव यवत गावात सध्या कलम 144 लागू करण्यात आलेला आहे। आता तरी दुसरा कोणताही बदल होईल अशी चर्चा नाही। मात्र यापुढे बेशिस्त वर्तवणूक खपवून घेणार नाही, कारवाई होईल। मुख्यमंत्री फडणवीसांचा सर्वच नेत्यांना इशारा। मंत्रिमंडळात आता बदल होणार नाही। फडणवीसांकडून धनंजय मुंडेंच्या लॉबिंगच्या चर्चांना ब्रेक। मंत्रिमंडळाची चर्चा मुंडेंच्या स्तरावर होत नाही, फडणवीसांचं वक्तव्य। कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका, अजित पवारांचे आमदार शंकर मांडेकरांसमोरच कार्यकर्त्यांना तंबी। चौफुल्यातील गोळीबार प्रकरणावरून अजितदादांचा इशारा। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान। मुख्यमंत्री फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील, सुशीलकुमार शिंदे यांची उपस्थिती। चंद्रकांत पाटील पुणेकरांना पुण्याचे वाटत नाही, मुख्यमंत्र्यांनी इथेही लक्ष घालावं, अजित पवारांचं मिश्किल वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये मिश्किल टोलेबाजी। पुण्यातील दुसरे दादा जे कधीही दादागिरी करत नाही, असं चंद्रकांत दादा फडणवीसांचं वक्तव्य। तर मी दादागिरी करतो का? अजित पवारांचा मिश्किल सवाल। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी 8 दिवसात न पकडल्यास बीडमध्ये कडकडीत बंद पुकारू। एक गाडी सुद्धा फिरकू देणार नाही, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। महादेव मुंडे हत्या प्रकरणात बीड पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलं। मोठा मासा गळाला लागल्याची माहिती। संशयित गोट्या घेतलेला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथकाकडून शोध सुरू। ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लागण्याची शक्यता। आपली तयारी पूर्ण असली पाहिजे। बोरिवलीतील शिबिरात राज ठाकरेंचे आदेश। मनसैनिकांना माध्यमांशी न बोलण्याच्या सूचना। राज ठाकरे आणि संजय राऊत कार्यक्रमानिमित्त एकत्र येणार। आज पनवेलमध्ये शेकापचा वर्धापन दिन मेळावा। मेळाव्याला राज ठाकरे आणि राऊत उपस्थित राहणार। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना राजकीय दिवाळखोरी लागली आहे। वकील गुणरत्न सदावर्ते यांची ठाकरे बंधूंवर पुन्हा एकदा टीका। ठाकरेंच्या सेनेकडून शिवसेना चिन्ह पक्षाचं प्रकरण पुन्हा मेन्शन। 20 ऑगस्टला सुनावणी घेण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी। रामदास कदमांकडून सावली बारमधील ऑर्केस्ट्रा परवाना परत। रेस्टोबारचा परवाना कदमांनी कायम ठेवला। अनिल परबांच्या आरोपानंतर कारवाई झाल्याची माहिती। परवाना परत केला याचा अर्थ डान्स बार होतो हे मान्य। अनिल परबांची रामदास कदमांवर टीका। परवाना परत केला म्हणून गृहराज्यमंत्र्यांची सुटका होऊ शकत नाही, परबांचा इशारा। योगेश कदमांची सगळी कुंडली काढली, मी न्यायालयात जाणार। ऑर्केस्ट्राचा परवाना परत घेतल्यानंतर अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली माजी खासदार आमदारांची बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या रणनीती संदर्भात चर्चा। गोरंट्याल यांच्या नगरपालिकेतील घोटाळ्याची माहिती भाजपला नसेल। गोरंट्याल जनाधार गेलेला नेता। भाजपच्या लोकांनी या बोकडापासून सावध राहावं, अर्जुन खोतकरांचा निशाणा। नाना पटोले उलट्या खोपडीचे। पटोले राहुल गांधींना खुश करायचं काम करतायत। चंद्रशेखर बावनकुळेंची नाना पटोले यांच्यावर टीका।
हेमंत करकरेंचा छळ झाला, हू किल्ड करकरे या पुस्तकात सर्व लिहिलंय. पुस्तकाच्या लेखकाचा भाऊ मंत्रिमंडळात, दुटप्पी भूमिका का घेता, मंत्रिमंडळातून काढा. हर्षवर्धन सपकाळ यांचा मुश्रीफांवरून सरकारवर निशाणा. चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवारांनी खड्ड्यांवरून अधिकाऱ्यांना सुनावलं. रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत आरोप प्रत्यारोप, तर दुसरीकडे अलिबागमधील महसूल दिनाच्या शासकीय कार्यक्रमात आदिती तटकरे आणि गोगावले एकाच मंचावर. काँग्रेसचे प्रवीण ठाकूर आज अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. काँग्रेस पक्षातून जनतेचे प्रश्न सुटत नाही, प्रवीण ठाकूर यांचा आरोप. शिंदेच्या शिवसेनेचे राजू साबळे आज अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. शिंदेपर्यंत पोहोचू दिलं नाही, लोकसभेला गप्प बसवलं, साबळेंकडून खंत व्यक्त. वैयक्तिक स्वार्थासाठी काही लोक जात असतील तर काही करू शकत नाही. प्रवेश होऊ द्या, मग वस्तुस्थिती सांगतो. साबळेंसंदर्भात गोगावलेंची प्रतिक्रिया. वनतारा प्रशासनाची कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक. नांदणी मठाच्या मठाधिपतींची महादेवी हत्तीणीला परत आणण्याबाबत चर्चा. वनतारा प्रशासनाने सकारात्मक पावलं उचलण्याची मागणी. माधुरी हत्तीणीच्या नांदणीत वापसीचा मार्ग मोकळा. वनतारा संस्था माधुरीला कोल्हापुरात परत पाठवण्यास सकारात्मक, मात्र कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पुनरागमन शक्य नाही. पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांकडून स्पष्ट. दादरमधील कबुतरखाना तोडण्यास काही स्थानिकांचा विरोध. आम्ही कोर्टाच्या आदेशाचं पालन करतोय. दिवसा गर्दी आणि वाहतूक कोंडीमुळे कारवाईस अडचण, अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. कोणत्याही विभागाचा निधी वळवला नाही. शासन सगळ्या विभागांना वेगवेगळ्या माध्यमातून निधी देत असतं. शिवेंद्रराजे भोसले यांची प्रतिक्रिया. हिंदू आतंकवाद भासवण्याच्या प्रयत्नाला मोठी चपराक बसली. हिंदू कधी आतंकवादी होऊ शकत नाही. मालेगाव खटल्याच्या निर्णयावरून जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया. यवतमाळमध्ये पृथ्वीराज चव्हाणांच्या प्रतिमेला चपला मारल्या. चव्हाणांनी सनातन दहशतवादी शब्द वापरल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक. भाजप कार्यकर्त्यांकडून पृथ्वीराज चव्हाणांचा निषेध. जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना मंत्री महाजनांकडून भाजपात येण्याची ऑफर. मला राजकारणात यायचं आहे असं ते एकदा म्हणाले. अशा माणसांची आम्हाला गरज आहे असं म्हणत महाजनांनी दिली ऑफर. कृषी विभागाची जबाबदारी कोकाटे व्यवस्थित पार पडत होते. कोकाटेंनी चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. मकरंद पाटील यांची प्रतिक्रिया. अपराध नसताना 9 वर्ष कारावासात राहून प्रतारणा सहन करावी लागली. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावर महंत रामगिरी महाराज यांची प्रतिक्रिया. राज ठाकरे आणि वंचितनं त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट करणं गरजेचं, अन्यथा निवडणुकांमध्ये भाजपला फायदा होतो. आमदार रोहित पवारांचं वक्तव्य. महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी शिवराज मोरे याची नियुक्ती. शिवराज मोरे हे महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्षपदावर होते. महादेव जानकरांचं मुख्यमंत्री फडणवीस आणि कृषी मंत्री भरणेंना आव्हान. कर्जमाफी करू म्हणून सभेत म्हणायचं आणि मग कर्जमाफी करून दाखवा, जानकरांचं आव्हान. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची भेट घेतली. राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि सोशल मीडियाबाबत केली चर्चा. धर्मवीर एक्सप्रेसने सांगलीतून जम्मूला जाऊन 1000 पैलवान रक्तदान करणार. मंत्री उदय सामंत आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते चंद्रहार पाटलांची माहिती. भोंगामुक्त मुंबई झालीये, आता भोंगामुक्त महाराष्ट्र करणार. भाजप नेते किरीट सोमय्या यांचं वक्तव्य. पुण्यात पीएमपीएमएल बसची पाठी काढून तरुणांचा जल्लोष. एका जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत तरुणाकडून पाठी हातात घेत जल्लोष. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रोबोटिक पद्धतीने किडनी ट्रान्सप्लांट. सरकारी रुग्णालयात रोबोटिक पद्धतीने करण्यात आलेली किडनी ट्रान्सप्लांट ही देशातील पहिली सर्जरी. कल्याणच्या कचोरे परिसरात महावितरणचा ग्राहकांना वारंवार विजेचा शॉक. वारंवार वीज वाहिन्या तुटत असल्याने टीव्ही, फ्रीज खराब होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी. कोल्हापुरात आता मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ. 40 वर्षाच्या लढ्याला यश. येत्या 18 ऑगस्टपासून खंडपीठाचं काम सुरू. इंडिगोच्या मुंबई कोलकाता विमानात एका प्रवाशांना दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावल्याची घटना. कोलकात्यात विमान उतरल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या सीआयएसएफच्या ताब्यात या व्यक्तीला देण्यात आलाय. बेस्टचे कंत्राटी कर्मचारी संपावर ठाम. समान कामासाठी समान वेतन या मागणीसाठी कर्मचारी संप पुकारणार. पाण्याचे मीटर बसवण्यास विरोध केल्यास नळजोड बंद करून गुन्हा दाखल करणार. सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल केला जाणार. चेंबूरमध्ये शिंदेच्या शिवसेना डॉक्टर सेलपदी मुंबईतील डॉक्टरांच्या नियुक्त्या. उपमुख्यमंत्री शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेच्या संकल्पनेतून डॉक्टर सेलची रचना. नंदुरबार जिल्ह्यात रिमझिम पावसामुळे पिकांच्या मशागतीच्या कामांना वेग, मात्र मजूर मिळत नसल्यानं अधिक पैसे मोजण्याची शेतकऱ्यांवर वेळ. धुळ्यातील नगाव शिवारात गंगाफळ उत्पादकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. समाधानकारक दर मिळत नसल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत.
नंदुरबारमध्ये आता हिरव्या मिरचीची आवक वाढल्यानं दरात घसरण. आठवडाभरातच मिरची 80 रुपयांवरून 45 रुपये प्रति किलोवर. शेतकरी चिंतेत. धुळ्यात झोपडीत राहणाऱ्या वृद्ध महिलेला चक्क 83,000चं वीज बिल. शिरपूर तालुक्यातील महावितरण विभागाचा धक्कादायक प्रकार समोर. कापडणे गावातील जलजीवन मिशन योजनेच्या कामाची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करा. कापडणे ग्रामस्थांची जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी. नंदुरबारमध्ये हिंदू सेवा सहाय्य समितीकडून मारुतीची महाआरती. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात अडकलेल्यांना न्यायालयानं निर्दोष मुक्त केल्यानं महाआरती. धुळ्यात शेतकऱ्यांची 2.25 कोटींची फसवणूक करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला बेड्या फसवणुकीप्रकरणी पिंपळनेर पोलिसात 8 जणांविरोधात गुन्हा दाखल. हिंगणघाटमध्ये पुनर्वसनाच्या मागणीसाठी नागरिकांचा रास्ता रोको. झोपडपट्टीचं अतिक्रमण हटवून दुसरीकडे पुनर्वसन करण्याची मागणी. गोंदियात प्रहार कार्यकर्त्यांचा शेतकऱ्यांचं शोले स्टाईल आंदोलन. पाण्याच्या टाकीवर चढून धान पिकाच्या बोनसची मागणी. नाशिकच्या भोजापूर धरणातून पूर पाण्याचं आवर्तन सुरू. आवर्तनाचं पाणी दुशिंगपूरमधील शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक. रत्नागिरीत आजपासून मासेमारीच्या नवीन हंगामाला सुरुवात. कोकण किनारपट्टी पुन्हा गजबजणार. कोकणात 4.25 लाख मच्छीमार तर 14,000 मासेमारी नौकांची नोंद. रायगडच्या नागोठणे रोहा मार्गावरील भिसेखिंदमध्ये दरड कोसळण्याचा धोका. पावसामुळे डोंगर उतारावरून मोठ्या प्रमाणात भूस्खलन. गोंदियाच्या कवडीटोला ते मोहाडी मार्गाची प्रचंड दुरावस्था. शाळेत जाताना रस्त्यावरून विद्यार्थ्यांची खडतर प्रवास. तात्काळ नवीन रस्ता बांधून देण्याची ग्रामस्थांची मागणी. अकोला जिल्हा शल्यचिकित्सकांसह 2 उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचं निलंबन. निविदा प्रक्रियेतील भ्रष्टाचार प्रकरणी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची कारवाई. गोंदियात भुंगे उतरवण्यासाठी धार्मिक स्थळ पदाधिकाऱ्यांचं पोलिसांना सहकार्य. आतापर्यंत 65 ठिकाणाहून अनधिकृत भुंगे उतरवले. गोंदियात स्मार्ट मीटर विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. वीज बिल वाढी विरोधात युवासेनेचं निवेदन. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.